तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। तर आज सकाळी सकाळीच तयारी करून आम्ही चाललो शेगावला। अचानकच प्लॅन बनला थोडा, तर शेगाव चाललो थोडा। आम्ही एक मित्र आहे आमचा आणि मी चाललो शेगावला, तर तुम्हाला दाखवतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला पूर्ण शेगावचे दर्शन, शेगावला कसं कसं येतात, शेगावला खाण्याची सुविधा काय, राहण्याची सुविधा काय, तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती आज मी देतो तुम्हाला। हे इथे आमचे काही घराचा असा काही नजारा आहे बाहेरून। माझी तयारी पूर्ण झालेली आहे, तरी माझा मित्र अजून तयारी करण्याचं बाकी आहे, तर त्याला आवाज देऊ चला। तर फायनली इथे माझ्या मित्राची तयारी झालेली आहे, ह्या प्रकारे तो तयार झालेला आहे। चला जाऊ आता दोघं बी, दाखवतो तुम्हाला समोर। तर मित्रांनो, आता गावातून निघतो आता। या प्रकारचा काही गावाचा बसस्टँडचा नजारा आहे बघा। तर चला जाऊया शेगावला। गजानन महाराज की जय। तर मित्रांनो, आता दुकानावर थांबवतो होता, तर दुकानात थांबलो आणि हा गॉगल घेतला। कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। वातावरण जे आहे ते वातावरण बी खूप आज अलगच वातावरण आहे, सगळीकडे धूळ आहे सगळीकडं। या प्रकारचं काय आज वातावरण आहे बघा। तर मित्रांनो, हे विदर्भाचा फेमस अभयारण्य आहे, ज्ञानगंगा अभयारण्य आहे। इथं आता आम्ही जस्ट नेमके पोचलो घाटामध्ये, एंटर करत आहे। इकडे समोर दाखवतो तुम्हाला कशी कशी दृश्य आहे। You said never let me go. You said never let me go. You said तर मित्रांनो, खूप मजा येते, खूप इच्छा होते घाटातून बघा। हा खूप नजारा आहे असा बघा, या टाईपचा नजारा आहे। बाबा की जय, गजानन महाराज की जय। आता इथं फोटोशूट झालेला आहे सगळं। इथं थांबवलं, तो फोटोशूट मारला आणि आता समोर लिंगूया शेगावला। हा काही इथं फोटोशूटचा नजारा होता आमचा। हे बाकी सर्व फोटो जे आहे तुम्हाला इंस्टाग्रामवर मिळून जाणार तुम्हाला। तर इथून पवन बसलेला आहे, तर चला आता लिंकू। तर मित्रांनो, आता इथून चालू होत आहे अभयारण्य, पाहून घ्या। ते मेन स्टार्टिंग इथून ते समोर मला गेट दाखवलं ते फक्त ते घाटातून मेन रोडला होता। तर आता हा बघा, हा काही घाटाचा नजारा अंदर ना बघा। एकदा जे वातावरण आहे ते खूप कूल आहे, वातावरण एकदम कूल असल्यामुळं घाटाचा नजारा बी आज एकदम उत्कृष्ट नजारा दिसून आला। तर मित्रांनो, इकडे पाण्यामुळे आम्ही थांबवतो। इकडं जातानाच खूप जास्त जोरात पाणी आलेलं आहे, तुम्हाला दाखवतो समोर। तर हे बघा, या प्रकारचं काही इथं अचानकच वातावरण झालेलं आहे। समोर जो तुम्हाला डॅम दिसतो, तो डॅमसुद्धा खूप अतिशय भरलेला आहे। तर बघू कसं जातं, तो दाखवतो तुम्हाला रस्त्यानं समोर। तर आता फायनली इथं पाणी उतरला वगैरे, आता समोर चाललो होतं शेगावला। तर दाखवतो तुम्हाला शेगावचे काय नजारे आहे, त्या प्रकारे दाखवू आता काय काय ते विशेष पाहू। चला निघूया। हे नदीचा हाल बघा, किती हाल बेकार झालेले, खूप पाणी पडलेलं इकडे। 2 घंट्यामध्ये खूप पाणी झालेलं आहे। चला जाऊ समोर। तर आता खामगाव सिटीमध्ये आलो आता, अजून 20 किलोमीटर इथून बाकी आहे। खामगावात नाश्ता वगैरे करतो, बाकी घरामध्ये समोर जाऊ। तर आता आम्हाला इथे खामगावात थोडं काम होतं मित्रांनो, तो काम वगैरे केलं। इथं जे काम होतं थोडं सामान घेणं होतं नवरात्रीचं, ते सामान वगैरे घेतलं, नाश्ता वगैरे केला आणि आता इथून आम्ही शेगावसाठी रवाना होतो आता। तर मित्रांनो, फायनली आता शेगावमध्ये जस्ट नेमके आलो होता मंदिराजवळ। मंदिर पार्किंगमध्ये एंटर करत आहोत। ही मंदिराची खूप अशी मोठी पार्किंग सुविधा इथं अवेलेबल आहे। पार्किंग एकदम मोठी आहे। आपल्या महाराष्ट्रातील जेवढी बी पर्यटन स्थळं असेल, तेवढ्या पर्यटन स्थळातून सर्वात मोठी पार्किंग म्हणजे शेगाव। तर आता फायनली शेगावमध्ये पोहोचलेलं आहे। इथे पार्किंगमध्ये गाडी वगैरे लावलेली आहे। आता समोर निघतो आता दर्शनाला।
दाखवतो तुम्हाला आता. मित्रांनो, येताना वातावरण बघितलं तुम्ही ना कसे होते. आता वातावरण खूपच अलग झालेले वातावरण इथले. वातावरणामध्ये इथं गरम लागू राहिलं बंद. येताना जे वातावरण होते ते वातावरण खूपच असे थंड वातावरण असे होते. इथले वातावरण खूप दमट आणि खूप गरम आहे. बघा, हा शेगाव मंदिराचा बाहेरचा कोच पार्किंगच्या बाहेरचा नजारा. पार्किंगच्या बाहेर येताना तुम्हाला या टाईपच्या काही बस इथं बाहेर दिसून जाणार. या रेल्वे स्टेशनला मोफत बस सेवा आपल्याला अवेलेबल करून देतात. असा काही इथला नजारा आहे. या प्रकारचा मोठा इथं काही भक्तनिवास आहे, बघून घ्या. खूप मोठा असा भक्तनिवास इथं. कोणत्या बी ठिकाणून आलेले लोकांना इथं राहण्यासाठी खूप मोठी अशी सुविधा आहे. भक्तनिवासच्या बाहेर येताच या प्रकारचं काही मार्केट लागलेलं राहतं. मार्केटमधून तुम्हाला जे वस्तू काही वगैरे घेणं असेल ते तुम्ही घेऊ शकतात. गॉगल्स वगैरे, परसाद, बाकी कॉस्मेटिक वगैरे, घरी नेण्या वगैरेसाठी काही सामान वगैरे तुम्हाला या मार्केटमधून मिळून जाणार आणि ते बी अतिशय स्वस्त दरामध्ये. या प्रकारचे काही इथं परसादाची तुम्हाला सेवा उपलब्ध होऊन जाणार. सर्वात स्वस्त पेढा वगैरे इथं मिळतो. नांदुराचा खूप प्रसिद्ध पेढा इथं मिळतो. मंदिराबाहेरच तुम्हाला या प्रकारच्या काही प्रायव्हेट हॉटेल्स वगैरे मिळून जाणार. आज गुरुवार असल्यामुळे पण मंदिर परिसरात खूपच अशी गर्दी दिसत आहे. तर फायनली मंदिराच्या एंट्री गेट जो आम्ही आलेलो आहे, तर इथून बॅग वगैरे चेक करून समोर आता निघतो. आता दाखवतो तुम्हाला अंदर तसं. आज मंदिरात खूपच अशी गर्दी दिसत आहे. तर फायनली मंदिर प्रांगणामध्ये आमचे या प्रकारचे एंटर झालेले खूप बढिया असं मंदिर प्रांगण आहे. इथं अवेलेबल लोकांचा फोटोशूट वगैरे इथं चालू आहे. तर मित्रांनो, मंदिर प्रसारणामध्येच तुम्हाला या प्रकारचे काही चप्पल स्टँड वगैरे मिळतात. इथे चप्पल वगैरे ठेवून तुम्ही मंदिरामध्ये अंदर एंटर करू शकता. या प्रकारचं तुम्हाला इथं पिण्याची पाण्याची वगैरे सर्व सुविधा आहे. हात वगैरे धुण्याकरता सर्व इथं मंदिरातर्फे सुविधा तुम्हाला मिळून जाणार. तर आता इथं फायनली हात पाय वगैरे धुतले, पाणी वगैरे पिले आणि निघतो आता मंदिराकडे. दर्शन वगैरे करतो. तर तुम्हाला दाखवतो अंदरचं. तर आपल्याला टाईम नाही इतका वेळ, तर आपण श्रीमुख दर्शन घेऊ. श्रीमुख दर्शन 10 मिनिट वेळ लागणार आहे. ह्या दर्शनाकरता 1 तास वेळ लागलेला आहे समाधी दर्शन करता. तर आपण श्रीमुख दर्शन वगैरे घेऊ आणि जस्ट लिंगू घराकडे. तर हे समाधी मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. तर खूप अशी लाईन आहे, हे बघू शकता. आम्ही श्रीमुख दर्शन घेतो आणि लगेच निघतो इथून, कारण की खूप वेळ झाला आहे. पाणी आलं ते मधातचं. चला, तर आता दर्शन वगैरे करून आलो. श्रीमुख दर्शन जस्ट 10-5 मिनटामध्ये दर्शन होऊन गेलेलं आहे. दर्शन करून बाहेर आलेले आहे. तिथं फोटोग्राफी वगैरे अलाउड नव्हती, दाखवले आले नव्हते. महाराजांचे दर्शन वगैरे घेतले. आता निघतो घाली. चला, तर मंदिराबाहेर अद्भुत असे नजारे, हे नजारे बढिया नजारे दिसतात मंदिराबाहेर. पण फोटो वगैरे काढू देत नाही, फक्त एक साईडनं फोटो वगैरे काढू देण्याची इथं. मंदिराच्या बाहेरच तुम्हाला प्रसादालय वगैरे मिळून जाणार. इथे महाप्रसाद वगैरे तुम्ही खाऊ शकता. आम्हाला या सध्या टाईम वगैरे नाही आहे, त्यामुळं आम्ही महाप्रसाद वगैरे हे खात नाही आहे. तर आता इथून प्रसाद वगैरे घेतलो. आता इथून निघतो. आता प्रसाद वगैरे घेऊन. चला, फायनली इथून निघतो आम्ही. तर आता फायनली खामगावमध्ये पोहोचलेलो आहे. इथं थोडी शॉपिंग वगैरे करतो आणि निघतो घरी. पिकअपला सुद्धा आहे ना कट मारला. पिकअपला सुद्धा कट मारून पुढे जपतोय. खूप दिवस भेटत गाडी तर झालं नाही.
भाई रास्ते से आते थे कुछ अलग अलग नाच वगैरे करके आ गए अब अभी. तर आता फायनली शेगावहून घरी आलेलो आहे. घरी काही जायचं म्हणलं तर घरी काही गेलो नाही. दुकानावर डायरेक्ट थांबून गेलो. दुकानावर आमचा आरती वगैरे केली. त्याला दुकानावर थांबून 2-3 घंटे. तर आजचा ब्लॉग शेगावचा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला, गुड बाय.